तुम्हाला जर हजारो रुपयांची लाखो रुपयांची वकिलांची फी जर वाचवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं काय सांगणार आहे की जे तुमचे भविष्यातले वकिलासाठी म्हणून जे पैसे फीच्या स्वरूपात जाणार आहेत ते नक्की वाचू शकतील. मी भुजंगराव शेळके या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. फायनान्शियल फ्रीडमच्या दृष्टीने वाटचाल करत असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करत असतोय. आज जो विषय घेणार आहे तो विषय असा आहे, एका बाजूला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले आर्थिक निर्णय हे अतिशय सुलभ होत आहेत, इझी ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. आजकाल बँकेमध्ये जाण्यासाठी लोकांना जाण्याची गरजच नाहीये, घर बसल्या बँक अकाउंट ओपन होतात, बँकेचे व्यवहार होतात. इतकं अतिशय सुलभ ह्या टेक्नॉलॉजीचा वापर होतोय. पण मित्रांनो, यामध्ये काही लूप होल्स आहेत, यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यांची आपण खबरदारी नाही घेतली तर तुम्हाला मोठा तोटा होऊ शकतोय. त्या तोट्यातनं बाहेर काढण्यासाठी कन्सल्टन्सी फी तुम्हाला ह्यूज मोजावी लागेल. मी असं का म्हणतोय, तर आम्ही डेली बेसिसवरती अनेकांशी डील करत असतोय. असं आम्ही सध्या इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप चॅलेंजेस येत आहेत आणि ह्याच्यामुळंच मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला भविष्यात जर प्रॉब्लेम नको वाटत असतील तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करताना चार पाच गोष्टी आहेत की ज्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. चला तर मग आता पाहूया आपण कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे केवायसीचं. केवायसी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोबाईल नंबर. आजकाल असे अनेक चॅलेंजेस आहेत की मोबाईलचे नेटवर्क खराब होतंय, इझिली सिम अवेलेबल होतंय, काहीतरी मोठी स्कीम असते म्हणून लोक सिम कार्ड वेगवेगळे घेत राहतात आणि जो ऑफिशियल डॉक्युमेंटेड रजिस्टर असलेला जो मोबाईल आहे त्याच्यावरती त्याच्याशी कनेक्शन राहत नाही. तो मोबाईल ते सिम कार्ड कुठेतरी हरवलेलं असतंय, नॉट इन यूज असतंय आणि नॉट इन यूज झालं की ते सर्व्हिस प्रोव्हायडर जी पण कुठली कंपनी असेल तो मोबाईल दुसऱ्या कोणाला तरी हँडओव्हर केला जातो. असे चॅलेंजेस येत राहतात. दुसरा असा प्रॉब्लेम आहे मोबाईलच्या बाबतीत की रिचार्ज आपल्याला कन्सिस्टंटली करावं लागतं, नाहीतर तो मोबाईल इनऑपरेटिव्ह होतो, नंबर तो इनऑपरेटिव्ह होतो, म्हणून रिचार्ज करावा लागतोय. आणि अनेकांचं असं असतंय की तो रिचार्ज का करायचा, मी वापरतच नाही तर असं म्हणून त्याच्यावरती रिचार्ज पण केला जात नाही, तो नंबर कुठेतरी तो डिॲक्टिवेट होऊन जातो. सो मित्रांनो, जो ऑफिशियली डॉक्युमेंटेड मोबाईल नंबर आहे तो तुमचा कायम ऍक्टिव्ह आणि तुमचा कायम तो रजिस्टर कुठेतरी पाहिजे की जो सगळ्यांना माहित पाहिजे तुमच्या घरातल्या. नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतील. पुढचा प्रॉब्लेम आहे मेल आयडीचा. आता मेल आयडीची अशी एक गोष्ट आहे की अनेकांचे मोबाईल आपल्याला एक फोटो काढायची मोठी सवय झालेली आहे. आणि या फोटोमुळे काय होतंय तर आपल्याला जो जीमेल न दिलेला 15 GB जो स्टोरेज आहे, फ्रीली अवेलेबल असलेला स्टोरेज, तो फुल होऊन जातोय आणि लोक पुढचा मेल आयडी दुसरा ओपन करतात, परत 15 GB स्टोरेज अवेलेबल होतोय म्हणून. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ऑफिशियल रेकॉर्डसाठी कोणता मेल आयडी रजिस्टर केलेला आहे, कोणत्या मेल आयडी वरती अपडेट्स येतात, हे कोणीही डॉक्युमेंटेड प्रॉपरली करत नाहीये. मग यामुळं काय होतं की कुठल्या डॉक्युमेंटला कोणता रजिस्टर मेल आयडी आहे ह्याची क्लॅरिटीच राहत नाही. आणि आजकाल मित्रांनो, तुम्हाला व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तुमच्या डॉक्युमेंटेशनचं, तुमच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं, तर या मेल आयडी आणि फोन नंबरवरती OTP येतात. मेल आयडी आणि फोन नंबरवरती त्याचं कम्युनिकेशन येतं, ते व्हेरीफाय करावं लागतं, तरच तुम्ही तुमचं ऑथेंटिकेशन व्यवस्थित करू शकताय. आणि हे जर नाही झालं तर तुम्हाला ते पुढचे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी कन्सल्टन्सीची मदत घ्यावी लागते. सो असं होऊ नये म्हणून एकच मेल आयडी रजिस्टर ऑफिशियल डॉक्युमेंटसाठी रजिस्टर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुमचं काय ते मोबाईल स्टोरेज होतं नाही होतं हे फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते गौण पार्ट आहे. तुम्ही एक वेळ फोटो कमी काढा किंवा डिलीट करा अनावश्यक, किंवा अजून अल्टरनेट स्टोरेज करा, क्लाउडवरती स्टोअर करा, वॉट एव्हर, त्याच्याशी या फायनान्शियल गोष्टींशी चॅलेंज येऊ देऊ नका. पुढचं आहे नॉमिनीचं. नॉमिनी पहा, नॉमिनीमध्ये पण तीन चार अशा कंडिशन्स येतात की ज्याच्यामुळे तुम्हाला नॉमिनी हे अपडेट करण्यासाठी चॅलेंजेस येऊ शकतात. त्यापैकी पहिलं आहे एक
एखाद्या पर्सनची म्हणजे नॉमिनी एखाद्या पर्सनचं रजिस्टर केलेलं आहे आणि त्याची डेथ झाली असेल तर ते लेटेस्ट नॉमिनी कुठला आहे ते तिथं अपडेट करावं लागतंय. पुढचं आहे नॉमिनीमध्येच काही जणांचं बॅचलर असताना त्यांनी ऑफिशियल डॉक्युमेंट केलेलं असतं, इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेलं असते आणि त्यावेळेस बॅचलर असताना नॉमिनी कोणतरी वेगळं असते, भाऊ बहीण वगैरे किंवा मित्र काही जणांचे राहतात, काही जणांचे आई वडील राहतात. तर बॅचलर नंतर लग्न झाल्यानंतर मात्र त्याचं नॉमिनी प्रॉपरली अपडेट करणं गरजेचं राहतं. लग्न झाल्यानंतर पण तुम्हाला जर लेटेस्ट अपडेट मुलांचे जर नाव नॉमिनी म्हणून अपडेट करायचं असेल तर तेही तुम्हाला लेटेस्ट नॉमिनी अपडेट करणं गरजेचं आहे. हे नॉमिनी कधीतरी डॉक्युमेंट म्हणजे ते ट्रान्झॅक्शन करत असताना इनिशियली जे अपडेट केलेलं असतं त्याच्यानंतर आपण कधी बघतच नाहीये. ही खूप मोठी चूक होते मित्रांनो. सो लेटेस्ट नॉमिनी अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा पॉईंट आहे बँक अकाउंट. आजकाल एवढे बँक अकाउंट आणि इझिली आपले ओपन होत असतात की त्याच्यामुळं खूप चॅलेंजेस येऊ शकतात. कसं होतं बघा, एक तर जॉब करणाऱ्यांचं काय की कंपनी चेंज केली की ऑटोमॅटिकली नवीन अकाउंट ओपन होते. नवीन अकाउंट ओपन झालं की आपलं इझिली ते वापरात येते. जुन्यावरती कुठलं ट्रान्झॅक्शन आहे ह्याचा आपण एवढा सखोलात जाऊन विचार करत नाहीये. आणि काय होतं, जर म्युच्युअल फंडची केस असेल तर म्युच्युअल फंडमध्ये ज्या अकाउंटमधून ट्रान्झॅक्शन केले जातं तेच अकाउंटमधून त्याच अकाउंटमध्ये पैसे परत येत असतात. सो हे बँक अकाउंट रेग्युलरली अपडेट करणं, प्रॉपरली तेच ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. होतं काय प्रॅक्टिकली की ज्यावेळेस जॉब चेंज केला जातो जुन्या अकाउंटवरती मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवावा लागतो आणि त्याची जे अमाऊंट राहते ते 10,000पर्यंत राहते किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तर त्याच्यामुळं आपण काय करतो, ते ऑपरेट करत नाही किंवा ऍक्टिव्ह ठेवत नाही. मग ते डॉर्मंटला जातं आणि तिथं ते अकाउंट फ्रीज होऊन जातं. मग हे प्रॅक्टिकली परत ऍक्टिव्हेट करणं इम्पॉसिबल राहतं का? एक तर जॉब मधून स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी म्हणजे घरातल्या काही गोष्टींसाठी सुट्टी भेटत नाही, तर ह्या बँकेच्या ट्रान्झॅक्शनसाठी कधी सुट्टी काढणार होतो आपण? बरं, तरीही सुट्टी काढली तर एक तर लोकेशन कुठलं, त्यांची त्या बँकेची होम ब्रांच कुठली तरी वेगळीच असते. सो असे प्रॅक्टिकली चॅलेंजेस असतात की तुम्हाला ते रेग्युलराइज करणं. सो म्हणून खबरदारी तर काय घ्यायची आहे, ऑफिशियल तुमचे इन्व्हेस्टमेंट डॉक्युमेंटसाठी एकच बँक अकाउंट ठेवायचे जे कन्सिस्टंटली ऍक्टिव्ह मध्ये ठेवलं पाहिजे. ही सगळी खबरदारी मित्रांनो का घेतो माहित आहे? आज आपल्या देशामध्ये आरबीआयकडं 1.3 लाख करोड अमाऊंट ही अनक्लेम्ड अमाऊंट म्हणून आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पैसा आरबीआयकडं अनक्लेम अमाऊंट आहे. लोकांनी ते क्लेमच केलेले नाही. त्याच्यासाठी अनेक लूप होल्स आहेत. इन्व्हेस्टमेंट करत असताना एक तर लोक स्वतः करत असतात, ऍडवायझरला माहिती नसते, घरातल्या कोणालाही माहित नसते. त्यामुळं त्याचं जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काहीही पुढे होत नाहीये. ही पण एक मोठी चूक आहे. सो इथं महत्वाची सूचना आहे, तुम्ही वैयक्तिक जरी इन्व्हेस्टमेंट करत असाल ऍडवायझर शिवाय तरी सुद्धा ऍडवायझरला पिरियडिक रिव्ह्यू साठी का होईना तुम्ही अपडेट करा, त्याच्या टच मध्ये राहा. हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळत राहतील. आणि तुम्ही जर ऍडवायझर थ्रू करत नसाल तर सजेशन असं आहे की ऍडवायझरकडे जा. ऍडवायझर तुम्हाला सपोर्ट करेल. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फॅमिलीच्या नेक्स्ट जनरेशनच्या सगळ्या पुढच्या ट्रान्झॅक्शनसाठी हा तुम्हाला सपोर्ट करत राहील. फायनान्शियल डिसिजन्स आहेत, केवळ रिटर्न, केवळ परतावा किंवा फायदा भेटल ह्यासाठी तुम्ही स्वतःकडे अशा बरेच निर्णय ठेवू नका. सोबत घ्या, तज्ञ सोबत असेल तर हे असे अनेक चॅलेंजेस वरती तुम्हाला मार्ग काढायला सोपं जातं. सो आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा सगळा कन्सेप्ट समजला असेल की आपले केवायसी डॉक्युमेंट जे आहेत, मेल आय डी, फोन नंबर, बँक अकाउंट्स, हे असे डिटेल्स हे एकत्रित व्यवस्थित पाहिजेत. या उपर तुम्हाला मी एक गिफ्ट देऊ शकतोय. तुम्हाला जर हे सगळं प्रॉपरली मेंटेन करायचं असेल तर माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे, एक एक्सेल शीट आहे ज्याच्यामध्ये अतिशय सखोलात हे सगळं डिटेलमध्ये मी टॅब्युलेट केलेलं आहे. तुम्हाला फक्त तिथं एंट्री करायची आहे. सो हे जर तुम्हाला हवं असेल गिफ्ट, नक्की कमेंटमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला गिफ्ट देईन. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.